काल समीर सरांना माझ्या हातची भाजी खूप आवडली. किती खुश होते यार ते. ए तुला समीर साहेब काही बोलले का? म्हणजे शेफालीच्या हातची भाजी छान झाली होती किंवा काही असं? नाही. नाहीच बोलणार, लाजतात रे ते. तुम्ही तुम्ही मुलं पण ना असं मनातलं एक्सप्रेस करायला उगाच लाजता यार. आता समीर सर पण ना, त्यांना मी आवडते पण ते सांगत नाहीत रे. मला ना त्यांच्याबरोबर खूप प्लॅनिंग करायचंय. म्हणजे मला ना यश असं गॅस बलून मध्ये असं आकाशात जाता जाता लग्न करायचंय. आम्ही दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार, असं उलट ढगात. ढगात? हा ढगात. ए नेहाली, नेहा तू माझी करवली म्हणून येणार आहेस ना गॅस बलून मध्ये? शेफाली मॅडम, घारतोडे सरांनी नव्या प्रोजेक्टची फाईल मागितली आहे. नेमका माझा लग्नाचा विषय काढला की घरतोंड्यामध्ये? थँक्यू. यू वेलकम. फक्त म्हणायचं म्हणून मित्र म्हणून नाही. मित्र मानतेस ना? सांग ना मनात काय चाललंय. काही नाही रे. त्या नोटीसचं काय करायचं ठरवलंयस? माहित नाही, काही सुचतही नाहीये. कोणालाच काही सुचत नाहीये बहुतेक. बंडू काका नाही. त्यांना सांग घरबीर विकू नका. पण घर विकलं नाही तर पैसे कुठून येणार? ही गोष्ट वेगळी आहे. मी बंडू काकांना घर विकू देणार नाही, पण मी माझं घर तर विकू शकते ना. आणि घर विकून पुढे करणार काय? काही नाही, उरलेल्या पैशातून कुठेतरी लांब घर घेईन, नाहीतर भाड्याने राहीन. बदलापूर, कर्जत साईडला. इतक्या लांब? मग आपले सर तर खंडाळाहून येतात रोज. ही गोष्ट वेगळी आहे, त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे, पण आपल्याकडे लोकल ट्रेन आहे. होईल मॅनेज. या नको विकूस घर. म्हणजे आपण ऑफिस मधनं ऍडव्हान्स सॅलरी मिळते का बघूया ना. तशी सोय असते. मी बोलतो सरांशी. नको यश, यश, यश ऐक ना. हाँ या. मैं कम इन सर. तू येसो है. समीर, आपल्या ऑफिसमध्ये जर का कोणाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर काय करावं लागतं? कुणाला हवी आहे? नाही, कोणाला नको आहे. मी आपलं सहज विचारतो. आणि नकोय कुणाला तर मग कशाला विचारतोय? अरे कमाल आहे. ऑफिसचे रूल्स माहिती करून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ले, अरे तू बॉस आहेस ऑफिसचा, तू बनवशील तो रूल. अरे पण आता तू बॉस आहेस आणि मी तुझा एम्प्लॉई आहे ना. मग ऍज अन एम्प्लॉई मी तुला विचारतोय, कोणाला जर का ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर काय करावं लागेल सर? ओके, मग ऍज अ बॉस मी तुला विचारतोय की कुणाला हवी ऍडव्हान्स सॅलरी? एम्प्लॉई. मला हवी आहे, समज रे. अच्छा समज रे. फाईन, मग तुला काय, तुझा काहीच प्रश्न नाही. तुला हवी तेव्हा हवी तेवढी मिळेल असं समज रे. आणि नेहाला हवी असेल तर? हा, नेहाची मात्र तिच्या सॅलरीवरती डिपेंड करेल. अर्थात ती अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आणि मग सांगता येईल. तरी अंदाजे साधारण 3-4 लाख. पण आजोबांकडनं जर स्पेशल रिकमेंडेशन आलं तर अर्थातच ही अमाऊंट वाढू शकते. मग काय, मग तर काम झालंच म्हणून समज रे. एक काम कर समीर, त्या फॉर्मच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून साईन करायला आजोबांकडे पाठवून दे. बाकी मी बघतो.
फाईन, पाठवलंच म्हणून समज रे. एका मुलीची आई आहे यार ती. काही प्रॉब्लेम झाला तर काय करेल बिचारी. पवार काका, मी तुम्हाला ती फाईल दिली होती. अच्छा. एक मिनिट. हॅलो, हा बोला परांजपेची. नेहाजी, जरा 2च मिनिटं मिळू शकतील तुमची प्लीज? हा बोला ना. ते आपल्या घरासंदर्भातच बोलायचं होतं. काय आहे ॲक्च्युली, बँकेची काही लोक मला भेटायला येत आहेत. जरा प्रयत्न करतो काही सेटलमेंट होऊ शकत असेल तर. कसं आहे, तशी तुमची केस कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आता एकदा का ती लोक आली की त्यांना कसं गुंडाळायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त फक्त काय? या मीटिंगला तुम्ही येऊ शकला असतात तर फार बरं झालं असतं. हा येते ना. कधी? हे काय आत्ता? एका तासात लगेच? आत्ता म्हणजे थोडं अवघड आहे. हो, तुम्ही बिझी आहात का? नाही हरकत नाही. हे बघा नाही, ही लोक काय रिकामटेकडेच असतात. यांचं काय, आपण पुन्हा कधीतरी मीटिंग ठरवू शकतो. नाही नाही, तसं नाही. मला सांगा कुठे भेटायचं, येते मी. ब्लू स्टार हॉटेल. ब्लू स्टार हॉटेल? पण ती तर 5 स्टार हॉटेल आहे ना. हो हो, तुम्ही या. हो, तुम्ही काय काळजी करू नका, तुमची साथ द्यायला मी असेलच ना तिथे. ठीक आहे, फक्त लंच ब्रेकची वेळ संपायच्या आधी मला परत यायचं ऑफिसला. हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. तुम्ही आलात की लगेचच त्यांच्याशी बोलून घेऊ. हो येते. मी वाट बघतो तुमची. शेफाली, मला जरा बाहेर जायचंय, एक काम आहे. मी लंच ब्रेक संपेपर्यंत येईन, तू हा डबा घेशील. अगं पण हे प्लीज, थोडं अर्जंट आहे, सांभाळून घेशील. ओके, डोंट वरी. शेफाली कुठे गेली? अरे तिला ना काहीतरी अर्जंट काम आलं होतं, लंच संपेपर्यंत येईल ती. अच्छा. हा काकू बोल. माय स्वीट बॉय यश, मी किती वेळा सांगितलंय रे, मला काकू म्हणू नकोस, कॉल मी सिम्मी. बरं, कसा आहेस? ऑफिसला जायला लागलास तू विसरलास हा मला? तसं नाहीये काकू. तसं नाहीये ना, मग लगेच निघून ये आणि तुझ्या काकूला येऊन भेट. आत्ता? आत्ताच. फॅमिली लंच आहे आज आपलं, मी प्लॅन केलंय. काकू अगं, पण इथे ऑफिसमध्ये काम आहेत. ते तर नेहमीच आहे यश, आणि तू तिथला बॉस आहेस, सो तुला काम करण्याचं कंपल्शन नाहीच आहे. बरं ऐक, मी आणि तुझे काका आता हॉटेल ब्लू स्टारला पोहोचतोच आहोत. पप्पाही येत आहे, तूही वेळेवर ये. अँड दिस टाइम नो एक्सक्युजेस, ओके? काकू काकू एक माझी तुझी रेशीम